मित्रांनो नमस्कार. संकल्पवर्तीचा या आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. मित्रांनो आपली टेस्ट सिरीज जवळपास 40 प्लस दिवस झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित असे व्हिडिओ आपले पाहून घ्या आणि ज्यांनी आधीचे आपले व्हिडिओ पाहिलेले नसतील त्यांनी आपले व्हिडिओ भी आधीचे पाहून घ्या आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता आज आपण थेट प्रश्नांना सुरुवात करूया. मित्रांनो पहिला प्रश्न बघून घ्या. मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? मुंबई प्रांतिक म्हणजे मनपा अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? ऑप्शन बघा 1949, 1948, 1950 आणि 1951. तर 1949चा मनपा अधिनियम आहे. कोणत्या वर्षीचा आहे? 1949चा. दुसरा प्रश्न बघा. अंबर राजवाडा खाली दिलेल्या पैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोणता राजवाडा? तर अंबर राजवाडा कुठे आहे? ऑप्शन बघा जयपूर, गोवा, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश. तर अंबर राजवाडा जो आहे तो जयपूर या ठिकाणी आहे. कुठे आहे? जयपूरमध्ये. आणि जयपूर हे ठिकाण येते राजस्थान या राज्यात. तिसरा प्रश्न बघा. उपजिल्हाधिकाऱ्यांची बडतर्फी टिंबटिंब होते. आता उपजिल्हाधिकाऱ्यांची बडतर्फी कोणातर्फे होते? ऑप्शन बघा जिल्हाधिकाऱ्याद्वारे, विभागीय आयुक्ताद्वारे, राज्य शासनाद्वारे आणि केंद्र शासनाद्वारे. तर मित्रांनो उपजिल्हाधिकाऱ्यांची जी बडतर्फी होत असते ते राज्य शासनाद्वारे होते. कोणाद्वारे होते? तर राज्य शासनाद्वारे होते. चौथा प्रश्न बघा. फेरफार नोंदवही म्हणजे गाव नमुना नंबर टिंबटिंब. फेरफार नोंदवही म्हणजे गाव नमुना नंबर किती? ऑप्शन बघा 14, 6 आणि 8. तर मित्रांनो याचे उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 2. फेरफार नोंदवही म्हणजे गाव नमुना नंबर 6. गाव नमुना नंबर 6. पाचवा प्रश्न बघा. योग्य विधान निवडा. आता दिलेल्या दोन विधानांपैकी तुम्हाला एक योग्य विधान निवडायचे आहे. विधाने बघून घ्या. पहिलं बघा. लोकसभा एक संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभेला प्रथम सभागृह असेही म्हटले जाते. तर मित्रांनो हे दोन्ही विधाने जी आहेत ना ती बरोबर विधाने आहेत. दोन्ही विधाने काय आहेत? बरोबर. बघून घ्या. लोकसभा हे कनिष्ठ संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे हे विधान बरोबर आहे आणि लोकसभेला प्रथम सभागृह असेही म्हटले जाते हेही विधान बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. सहावा प्रश्न बघा. जिल्हाधिकारी टिंबटिंब म्हणून कार्य करतात. आता जिल्हाधिकारी काय म्हणून कार्य करतात? ऑप्शन बघा तालुका दंडाधिकारी, मंडळाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी आणि प्रांताधिकारी. तर जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्य करत असतात. काय म्हणून कार्य करतात? तर जिल्हा दंडाधिकारी. सातवा प्रश्न बघा. हिंगोली जिल्ह्यातील टिंबटिंब हे गाव संत नामदेवांचे गाव आहे. आता हिंगोली जिल्ह्यातील कोणते गाव संत नामदेवांचे गाव आहे? ऑप्शन बघा भाटेगाव, नरसी, आडगाव आणि कनेरगाव. मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील नरसी हे गाव नामदेवांचे संत नामदेवांचे गाव आहे. आठवा प्रश्न बघा. विभागीय आयुक्तांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? आता विभागीय आयुक्तांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? ऑप्शन बघा राज्य शासन, केंद्र शासन, प्रत्यक्ष मतदान पद्धतीने आणि यापैकी नाही. मित्रांनो विभागीय आयुक्तांची नियुक्ती जी असते ती राज्य शासनाद्वारे केली जाते. कोणाद्वारे केली जाते? तर राज्य शासनाद्वारे केली जाते. नववा प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल वर्ष कधीपासून सुरू झाले? महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल वर्ष कधीपासून सुरू झाले होते? ऑप्शन बघा कधीपासून सुरू होते? ऑप्शन बघा 1 जानेवारी, 1 जुलै, 1 ऑगस्ट आणि 1 एप्रिल. तर मित्रांनो 1 ऑगस्ट पासून महाराष्ट्रामध्ये महसूल वर्ष सुरू होत असते. कधीपासून? तर 1 ऑगस्ट पासून. 10वा प्रश्न बघा. सुनीती चौधरी आणि शांती घोष यांनी कोणाची हत्या केली होती? सुनीता चौधरी आणि शांती घोष यांनी कोणाची हत्या केली? ऑप्शन बघा मिस्टर स्टीव्हन्स, लॉर्ड हॉर्डिंग्स यापैकी नाही आणि सँडर्स. मित्रांनो सुनीती चौधरी आणि शांती घोष यांनी मिस्टर स्टीव्हन्सची हत्या केली होती. कोणाची केली होती? मिस्टर स्टीव्हन्सची. 11वा प्रश्न बघा. चौधरी चरण सिंग यांचे समाधी स्थळ खाली दिलेल्या पर्यायातून निवडायचं. कोणाचं निवडायचं? चौधरी चरण सिंग. ऑप्शन बघा समता स्थळ, उदयभूमी, महाप्रयाण घाट आणि किसान घाट. तर चौधरी चरण सिंग यांचे समाधी स्थळ कोणते आहे? तर किसान घाट आहे. कोणते आहे? किसान घाट. 12वा प्रश्न बघा. कर्नाटक राज्यात खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? कोणत्या राज्यातला विचारला? तर कर्नाटक राज्यातला विचारलेला आहे. ऑप्शन बघा शरावती प्रकल्प, यापैकी नाही घटप्रभा प्रकल्प आणि वरील दोन्हीही. तर मित्रांनो शरावती आणि घटप्रभा हे दोन्हीही प्रकल्प जे आहेत ते कर्नाटक राज्यात आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 वरील दोन्हीही आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. 13वा प्रश्न बघा. जळगावची केळी प्रसिद्ध आहे तसेच रत्नागिरीची काय प्रसिद्ध आहे?
जळगावची केळी आहे, तर रत्नागिरीचे काय आहे? ऑप्शन बघा, हापूस आंबा, पेरू, बोरे आणि संत्री. तर जळगावची केळी, तसे रत्नागिरीचा हापूस आंबा. रत्नागिरीचा काय फेमस आहे? तर हापूस आंबा हा प्रसिद्ध आहे. 14 प्रश्न बघा, टिंबटिंब हे विधानसभा विसर्जित करण्याची तरतूद राज्यपालास करू शकतात. आता कोण करू शकतं? ऑप्शन बघा, विधानसभेचे सभापती, विधानसभेचे सदस्य, मुख्यमंत्री आणि विधानसभेचे उपसभापती. तर मित्रांनो, मुख्यमंत्री जे आहेत, मुख्यमंत्री हे विधानसभा विसर्जित करण्याची तरतूद राज्यपालास करू शकतात. 15वा प्रश्न बघा, 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक टिंबटिंब यांनी लिहिलेले आहे. 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन बघा, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, जयप्रकाश नारायण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, 1857 चे स्वातंत्र्य समर जे आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिले. कोणी लिहिले? स्वातंत्र्यवीर सावरकर. प्रश्न व्यवस्थित बघून घ्या. या प्रश्नात काही जणांना कन्फ्युजन होत असते. लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युज होत असते. तर 1857 चे स्वातंत्र्य समर जे आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच लिहिलेले आहे. 16वा प्रश्न बघा, भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? ऑप्शन बघा, इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू, सुचिता कृपलानी आणि एनी बेझंट. तर मित्रांनो, सरोजिनी नायडू ज्या आहेत त्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या. कोण? सरोजिनी नायडू. 17वा प्रश्न बघा, सांगली जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? कोणत्या जिल्ह्यातील विचारले? तर सांगली जिल्ह्यातील अभयारण्य विचारलेले आहे. ऑप्शन बघा, यावल, नरनाळा, सागरेश्वर आणि तानसा. तर मित्रांनो, सागरेश्वर जे आहे, सागरेश्वर हे सांगली जिल्ह्यातील अभयारण्य आहे. कोणते? सागरेश्वर. मित्रांनो, यावल हे जळगाव मधील आहे, नरनाळा हे अकोल्यामधील आहे, तानसा हे ठाण्यातील आहे आणि सागरेश्वर जे आहे ते सांगली जिल्ह्यातील अभयारण्य आहे. 18वा प्रश्न बघा, गोंदिया या जिल्ह्यात कोणती प्रमुख आदिवासी जमात आढळते? कोणती प्रमुख आदिवासी जमात गोंदिया जिल्ह्यात आढळते? ऑप्शन बघा, ठाकर, गोवारी, कोरकू आणि महादेव कोळी. मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यात गोवारी ही प्रमुख आदिवासी जमात आढळते. कोणती? तर गोवारी. 19वा प्रश्न बघून घ्या, मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय कुलगुरूचे नाव सांगा. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय कुलगुरूचे नाव काय? ऑप्शन बघा, एम.जी. रानडे, बी.जी. टिळक, दादाभाई नौरोजी आणि के.टी. तेलंग. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे के.टी. तेलंग. के.टी. तेलंग हे मुंबई विद्यापीठाच्या पहिले भारतीय कुलगुरू आहेत. कोण आहेत? तर के.टी. तेलंग. मित्रांनो, शेवटचा 20वा प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या. यकृत ही ग्रंथी टिंबटिंब प्राण्यांमध्येच असते. यकृत ही ग्रंथी टिंबटिंब प्राण्यांमध्येच असते. ऑप्शन बघा, पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय, पृष्ठवंशीय, अर्धपृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय. तर मित्रांनो, पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये यकृत ही ग्रंथी असते. कोणामध्ये असते? तर पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये असते. मित्रांनो, आजचे होते 20 प्रश्न. ते कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, ज्यांनी आतापर्यंत चॅनल आपला सबस्क्राईब केलेला नसेल, त्यांनी आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपले आधीचे व्हिडिओ जे आहेत ते व्यवस्थित असे पाहून घ्या. मित्रांनो, भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.